एक भूमी जी कधी अफगाण साम्राज्याचा भाग होती तर कधी ब्रिटिशांच्या तावडीत होती. एक भूभाग जिथे लोकांच्या रक्तात बंडखोरी आहे पण ओळख हरवलेली आहे. आज आपण बोलणार आहोत बलुचिस्तानबद्दल. बलूच लोक, त्यांची संस्कृती, त्यांचा संघर्ष आणि सध्या भारत पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तान स्वतंत्र होऊ शकतो का यावर. तर बलुचिस्तान ओळख आणि इतिहास. बलुचिस्तान पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत आहे, पण सर्वात दुर्लक्षित. 1947 मध्ये भारत विभाजनाच्या वेळी बलुचिस्तान स्वतंत्र राहिला, पण फक्त काही महिने. 27 मार्च 1948 पाकिस्तानने बलुचिस्तानवर जबरदस्तीने कब्जा केला. तेव्हापासून आजपर्यंत तिथं सुरू आहे बंडखोरी, लढा आणि स्वातंत्र्याची आस. बलुचिस्तानला आहे अफाट खनिज संपत्ती, गॅस, कोळसा, तांबे, सोनं, पण त्या समृद्धीचा लाभ स्थानिक लोकांपर्यंत पोहोचतो का? बलूच लोक आणि संस्कृती. बलूच लोक म्हणजे परंपरेला जपणारे पण स्वातंत्र्याला जीव देणारा समाज. त्यांची भाषा बलुची, त्यांचा पोशाख अंगावर तलवार घेणारा योद्धा, गाजरांच्या रंगाचा कडक पोशाख घालणाऱ्या स्त्रिया, त्यांचे नृत्य व गीते यातूनही त्यांच्या संघर्षाची झलक दिसत राहते. पण हेच लोक आज पाकिस्तानमध्ये दुसऱ्या दर्जाचे नागरिक मानले जातात. बलुचिस्तानचा विद्रोही इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळ. 1948, 1958, 1973 आणि 2004 बलूच बंडखोरीच्या 4 मोठ्या लाटा. नवाब अकबर बुक्ती यांची पाकिस्तान आर्मीने हत्या केली तेव्हा तिथे पुन्हा पेटलं बंड. बलूच लिबरेशन आर्मी, बलूच रिपब्लिकन आर्मी अशा अनेक संघटना पाकिस्तान विरोधात लढत होत्या. पाकिस्तान मात्र बलुचिस्तानवर चीनसोबत मोठं प्रोजेक्ट चालवत आहे, CPEC, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर. पण बलूच लोकांना वाटतं त्यांचीच भूमी त्यांच्याकडून हिसकावली जाते. भारत आणि बलुचिस्तान. भारताचा बलुचिस्तानसोबतचा संबंध काय? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट 2016ला लाल किल्ल्यावरून बलुचिस्तानचा उल्लेख केला. त्यावेळी संपूर्ण जगाचं लक्ष बलुचिस्तानकडे वळलं होतं. बलूच विस्थापित म्हणतात की भारताने आम्हाला पाठिंबा द्यावा. भारताची गुप्तचर संस्था RAW वर पाकिस्तान आरोप करतं की बलूच बंडखोरांना भारत मदत करतो. खरं काय आहे यावर वेगवेगळ्या थिअरीज आहेत. सध्याची स्थिती. भारत-पाक संघर्ष आणि बलूच स्वातंत्र्य. आज भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. LOC वर गोळीबार, सर्जिकल स्ट्राईक्स आणि त्यातच बलुचिस्तान पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलेला आहे. पाकिस्तानची सेना बलूच लोकांवर दडपशाही करत आहे आणि बलूच लीडर्स आता जगभरात मदतीचा आवाज देखील उठवत आहेत. हीच वेळ आहे का बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची? भारत जर बलूच प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर आणू शकला तर पाकिस्तानवर दडपण वाढू शकतं. बलुचिस्तानचं भविष्य अजूनही धूसर आहे. त्यांचा इतिहास संघर्षाचा आहे. वर्तमानात अन्याय आणि भविष्यात एक आशा. भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षात बलुचिस्तान स्वतंत्र होईल का? हे येणारा काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतं? बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळू शकेल का? भारताला यामध्ये सहभाग घ्यावा का? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अजून माहितीपूर्ण विषयांसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.